आता तुम्हाला तर माहिती आपण कुठे निघालो का पहिल्या गाडीत पेट्रोल टाकून घेतोय आणि तसंच आज जायचं तो आपल्याला त्र्यंबकेश्वर, त्याच्यामुळे आपण इकडेच पेट्रोल टाकून घेतलं आणि त्यात आपण जाणार आहे शॉर्टकट. कारण तुम्हाला तर माहिती आहे नाशिक मधून गेलं तर मामू लोक काय सोडणार नाही, कारण आपल्याकडे लायसन आणि गाडी आपली नाही, त्याच्यामुळे नो रिक्स शॉर्टकट. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट वाड्यामधून गाडी टाकली. तर काय म्हणता भावानो, मी तुषार आरगडे, तुमचं माझ्या येणगाण्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. प्रत्येक वेळी शॉर्टकट आपल्या अंगाशी येतो आणि हा शॉर्टकट काय यावेळी अंगाशी आला नाही. तर भावानो, तुम्हाला जर त्र्यंबकेश्वरला यायचं असेल तर थेट वाड्यामधून गाडी टाकायची. पण हा शॉर्टकट काही सोपा नाही, कारण ड्रायव्हर चॅम्पियन पाहिजे. तेच कंटून पाहून आमच्यात पाठवून हातात आलते. आमचा संख्या एवढा चॅम्पियन ड्रायव्हर असतो त्याच्या अंगाचं कापरं झालं. पोचलो बोय एकदाशी सुखरूप त्र्यंबकेश्वर मध्ये. तिथे पोहोचलो, गर्दी तर नव्हती पण दर्शन घ्यायला मोकार लाईन लागेल होती. मलाच प्रश्न पडला, गर्दी नव्हती मग या माणसं आली कुठून. पण जाऊ दे, आपण जर लाईनीत लागलो तर आपल्याला संध्याकाळ व्हायला काय टाइम लागणार. आपण दर्शन काय घेतलं नाही, येऊ कधीतरी निवांत. आम्ही सगळ्यांनी फोटो काढले, पण आण्या फोटो काढायला गेला सारख्या माणसामध्ये. खरं तर हा ठिकाण या तीर्थामध्ये आंघोळ करून झालेला लागला, पण आपले या असे हुशार मारती त्यांच्यामुळे मी लावून घेतलं. तसंच मंदिरापासून थोडं पुढे जाऊन आपण बसतो त्र्यंबकेश्वरच्या तीर्थावर. यात्रेचा टाइम तीर्थ एवढी गर्दी राहते, त्या टायमाला आम्ही डायरेक्ट घ्यायला त्याला डकलीत आंघोळ करीत. पण मला येत कळलं आज काहीच गर्दी नसून कोणी आंघोळी करी. पण जाऊ कोणी करो या ना करो, आपण घेऊ आंघोळ करू. पण पाण्यात पाय ठेवू कुठं तर माया गातो डायरेक्ट कापरत जात, कारण पाणीच मोकार गार होतं. पण काय आता आंघोळ तर करावीच लागत. आपलं काय कुठे तीर्थ दिसलं का लगे आंघोळ करून टाकायची आणि तीर्थात आंघोळ केलं आपले पाप धुवून जातील, एवढे पाप हलके ते जाऊ द्या. पण आपण महाकालचा कट्टर बघतोय, कारण आपला देव बोला मांडा बोला जय श्री महाकाला हर हर महादेव. आंघोळ करून झाली तीर्थाच्या शेजारच्या सगळ्या देवांच्या पाय पडून गेलं. तसंच तिला एक महादेवाचा नंदी बनवायचा आणि सगळी काना सांगत होती. मग मी सांगितलं काहीतरी का, तेवढा तिकडून रिप्लाय आला का भाऊ हा अभ्यास कर, मी काहीच करू शकत नाही. तुम्हाला जर लिंक लागली असेल मला काय म्हणायचं होतं. तसंच आता आपण त्र्यंबकेश्वरला येऊन आंघोळ मेंगोळ करून काम 25 झालं. मग आता आपण निघालो, त्याच्यामुळे आता हा आजचा ब्लॉग आपण इथे संपून भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.